मग सकळ दोषू भवते गिवसोनी घेती तया ते रात्री समय स्मशानाते धूते जैसी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. अर्थ: ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी स्मशानात भूते एखाद्या माणसाला घेरून त्याच्यावर तुटून पडतात, त्याचप्रमाणे मनुष्याने विषय वासनांना शरण जाऊन कर्म केले तर त्याच्या भोवती अनेक दोष जमा होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे मनुष्याच्या विवेकाला घेरतात. सुरुवातीला ते क्षुल्लक वाटतात, पण हळूहळू ते मनाची शांतता, बुद्धीचा विवेक आणि जीवनातील समाधान हिरवून घेतात. दोष बाहेरून येत नाहीत, आपल्या चुकीच्या कर्मातूनच ते जन्म घेतात. जसा अंधार वाढला की स्मशानातील भय अधिक जाणवते, तसाच विवेकाचा प्रकाश कमी झाला की मनातील विकार अधिक बलवान होतात. म्हणून कर्म करताना स्वतःला एक प्रश्न विचारावा: या कर्मामुळे माझ्या मनात शांती वाढणार आहे की विकार वाढणार आहे? विवेक जागा झाला तर कर्म बंधन होत नाही, आणि विवेक हरवला तर दोष भूतासारखे माणसाला घेरतात. थोडक्यात, विकारांना वश होऊ नका, विवेकाला वश करा. कारण मन जिथे जाते तिथेच जीवनाची दिशा ठरते. सज्जन आणि माझ्या प्रिय बांधवांनो, आयुष्य हे विषय विकाराच्या या मोहजाळामध्ये, मायेमध्ये माणूस भुलून जातो, आणि त्यामुळे त्याला सुखाचा मार्ग आणि सत्संगी जे जीवन जगता येईल हे कळू येत नाही. त्यामुळे विकारवशतेच्या पाशामध्ये माणूस गुरफटून जातो, गुंतून जातो. राग, लोभ, अहंकार, बेपणा आणि विकारवशता ही माणसाला दूषित कर्म आणि चुकीचं वागणं यातून जे भूत माणसाच्या मनावर लादलं जातं, आणि त्यानुसार त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याचे आचरण हे दूषित होऊन त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. आपण जे परिसरामध्ये पाहतो, जे अवतीभोवती पाहतो, जे अविवेकाने आणि दूषित बुद्धीने व्यंग आणि विचित्र विक्षिप्त वागतात, त्यांना जो अनुभव येतो त्यावरून मोठं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. पहा, आपण चांगलं कर्म करतो की वाईट आपल्या हातून होतं, याचा थोडा विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका ह्या घडल्या जातात नव्हे, त्या आपल्या बुद्धीच्या विक्षिप्त विचित्र वागण्यातून, आचरणातून ते जीवनात पाप घडतं. चुकीचं वागणं म्हणजेच पाप होय. आणि सज्जन, सत्कर्म आणि शुद्ध आचरण हे जीवनामध्ये जगण्यामध्ये आलं तर ते एक पुण्य लाभ आहे. इथं आचरणाला किंमत आहे, शुद्ध जीवन जगण्याला किंमत आहे. वाईट वागणं हे तर दुष्कर्म आणि विचित्र विक्षिप्त आहे. हे घटना, दुर्घटना आणि विचित्र वागण्यातून ज्यांना जो कडू अनुभव येतो की आपण चुकीचं वागलो आणि चुकीच्या वागण्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं. जर आपण शुद्ध, सात्विक, सहज, मानवतावादी जर जीवन जगलं तर शांती, प्रीती आणि एक भगवत भाव जीवनामध्ये निर्माण होतो. हे या माऊलींच्या ओवीचा संदर्भ अर्थ होय. मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तयाती
रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. हे भूत वगैरे काही नसतं, विकारवशता आणि वाईट वागणं म्हणजे हे भूत आहे मनावरचं, ज्यामुळे मनाला दुष्कर्म करण्याची विकृती वाटते. इथं संस्कृतीला किंमत आहे आणि विकृतीचा अभेर म्हणजेच आपण ती विकृत वागवू नये या मागचा चिंतन माऊलींचं हा आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.